बातमी आहे तर देशभरातल्या निराधार मुलांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. निराधारांना ओबीसी समाजाप्रमाणेच नोकरी आणि शिक्षणामध्ये 27% आरक्षण देण्याचा ठराव राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं मंजूर केलाय. गेल्या आठवड्यामध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलाय. आई वडील कमावलेल्या आणि 10 वर्षांखालच्या मुलांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. हा ठराव सामाजिक न्याय विभागाकडे आता पाठवण्यात आलाय. तसंच या ठरावाला कॅबिनेटची मंजुरी मिळण्याची अद्याप गरज आहे. तामिळनाडू राज्यामध्ये निराधारांना ओबीसी कोट्यामध्ये 27% आरक्षण आहे. त्यामुळे आता तामिळनाडू राज्यातही ही मागणी लावून धरून राज्यातल्या अनाथांच्या देशाच्या ओबीसी कोट्यामध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. तर आरक्षण मिळाल्यानंतर याचा फायदा आम्हाला काय मिळणार की आमच्या अनाथ मुलांना कोणत्या पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ते मेडिकल राहू दे, इंजिनिअरिंग राहू दे, लॉ राहू दे किंवा कुठल्या पण क्षेत्रामध्ये, त्यांना कमीत कमी फीमध्ये त्यांना याचा 100% एक लाभ मिळणार. मुलगी पण आमची खराब मार्गावर जाणार नाही, मुलं आमची गुंड बनणार नाही, वाम मार्गावर जाणार नाही. हे सगळं बंद होऊन त्यांचा विचार चांगला होईल आणि ते शिकतील आणि आपल्या पायावर उभं राहून ते या देशाचा विचार करतील.